नमस्कार. आज बुधवार, आज अपरा एकादशी. अत्यंत पुण्यदायी ही तिथी आहे. तर आज संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत कापुरासोबत जाळा ही एक वस्तू सर्व बाधा, संकटे, विघ्न दूर होतील. घराची, पतीची, तुमची, तुमच्या मुलांची खूप प्रगती होणार आहे. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आवर्जून कापुरासोबत जाळायची आहे? खूप महत्त्वाचा हा योग असल्यामुळे हे काम तुम्ही आवर्जून करा. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघायची आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. साक्षात भगवान विष्णूंना समर्पित ही एकादशी असल्यामुळे त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील. हिंदू धर्मात या एकादशीला अत्यंत पवित्र मानले जाते. अपरा म्हणजे अपार पुण्य देणारी एकादशी. आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मीची या दिवशी तर पूजा केलीच जाते. म्हणून आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याच्या वेळेला आवर्जून हा उपाय करायचा आहे. तुम्ही तिने सांजेच्या वेळेलाही करू शकता किंवा 5:30 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत. ज्यांना वेळेचा थोडासा प्रॉब्लेम असेल त्यांनी या वेळेमध्ये केला तरी चालेल, आणि ज्यांच्याकडे वेळ असेल त्यांनी तिने सांजेच्या वेळेला केला तरीही उत्तम ठरेल. पौराणिक मान्यतेनुसार अपरा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला त्याच्याकडून कळत नकळत झालेल्या पापातून मुक्ती मिळत असते. जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य लाभते. मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो अशी देखील मान्यता आहे. हा पवित्र दिवस माता लक्ष्मीला आणि विष्णूंना प्रिय असल्यामुळे या दिवशी कापुरासंबंधित हा जो उपाय तुम्ही केला तर त्याचे तुम्हाला विशेष फल प्राप्त होणार आहे. पद्यपुराणानुसार ब्रह्महत्या, परनिंदा किंवा कळत नकळत तुमच्याकडून झालेल्या काही चुका असतील तर यासारख्या घोर पापांचे आणि नकारात्मक परिणाम हे जे असतात ते या व्रताने नष्ट होतात. हे व्रत पापरूपी इंधनाला जाळणारे म्हणजेच महत्त्वाचे ठरणार आहे. ज्या लोकांना कर्मामुळे प्रेत योनीत जाण्याची भीती असते त्यांना या व्रतामुळे उत्तम गती आणि मोक्ष मिळतो अशी देखील मान्यता आहे. एकादशीच्या दिवशी कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते. अपरा एकादशीला धनप्राप्ती आणि दोष निवारणासाठी कापुराचे हे उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहे. तुमची जर कामे काही अडलेली असतील, नकारात्मकता, वाईट शक्तींपासून तुम्हाला मुक्तता हवी असेल, त्याचबरोबर आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी, धनवृद्धीसाठी, पितृदोष, वास्तुदोष निवारणासाठी, अडचणी दूर करण्यासाठी, वाईट स्वप्नांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला हा कापुराचा उपाय आवर्जून करायचा आहे. मी छोटे मोठे कापुराचे काही उपाय यामध्ये सांगणार आहे. आणि एक वस्तू जी तुम्हाला कापुरासोबत जाळायची आहे त्यामुळे सर्व बाधा ह्या नष्ट होतील आणि तुमच्या घराची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. तर अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही. आज मी तुमच्यासमोर असा एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेली आहे जो तुमच्या आयुष्यातील अनेक कठीण प्रश्नांची उत्तरे देणारा आहे. तुमच्या आयुष्यात काही कठीण प्रसंग घडत असतील तर ते देखील दूर करणारा आहे. तर मैत्रिणींनो, आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कधी ना कधी असा एखादा काळ, अशी एखादी वेळ येत असते जेव्हा आपल्याला वाटते की आपण खूप मेहनत करतोय, खूप कष्ट करतोय, पण नशीब साथ देत नाही आहे. घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे होत राहतात. त्याचबरोबर तुमच्या मुलांची बौद्धिक क्षमताही खूप आहे, परंतु त्यांना अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुलं तुमचं ऐकत नाही. विनाकारण मनामध्ये एखादी भीती देखील वाटू लागते. अनेकदा आपल्याला असे समजते की कोणीतरी आपल्या प्रगतीवर अडथळा निर्माण करत आहे. कोणाची तरी वाईट नजर आपल्याला हसत्या खेळत्या संसाराला लागलेली आहे किंवा एखादा गुप्त शत्रू देखील पाठीमागून वार करत असतो. काही शत्रू असे असतात जे आपल्या तोंडावर तर गोड बोलतात, पण माघारी आपल्याविषयी सतत काही ना काही वाईट विचार करत असतात. जर तुमच्यासोबतही असं घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि श्रेष्ठ ठरणार आहे. आज अपरा एकादशी आहे. शास्त्रात असे सांगितले गेलेले आहे की अचला एकादशी असे देखील याला म्हणतात. आणि अपरा याचा अर्थ मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेला आहे की कधीही न संपणारे. या दिवशी केलेली सेवा आणि उपाय तुम्हाला अपार पुण्य देतील, अपार धन देतील आणि शत्रूपासून अपार संरक्षण देतील. त्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आजच्या या विशेष भागात मी तुम्हाला असे 2 गुप्त वस्तूंची माहिती देणार आहे ज्या तुमच्या स्वयंपाकघरातच असतात. पण जर या 2 वस्तू तुम्ही अपरा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या घरामध्ये कापुरासोबत जाळल्या तर विश्वास ठेवा, तुमच्या घरातील वर्षानुवर्षाची साठलेली नकारात्मकता एका क्षणामध्ये भस्म होईल. जो शत्रू तुमच्याविषयी विनाकारण काही ना काही वाईट चिंतत असेल तो स्वतःहून शांत होईल. त्याच्या मनात तुमच्याबद्दलची कटुता संपून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला मी एकच वस्तू कापुरासोबत जाळायला सांगणार आहे, पण एक एक्स्ट्राची
ती देखील अत्यंत महत्त्वाचीच वस्तू असणार आहे. धार्मिक मान्यतेमध्ये या दोन्ही वस्तूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करताना एक अत्यंत महत्त्वाचा विशिष्ट नियम पाळावा लागतो. जर हा नियम चुकला तर तुम्ही ही विधी करताना गडबड जर केली तर या उपायाचे फळ तुम्हाला काहीही मिळणार नाही. तो नियम काय आहे आणि ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या मध्यभागी सांगणार आहे आणि तुम्हाला काही छोटे मोठे कापुरासंबंधितच पण आजच्या या शुभ दिवशी करावयाचे उपाय देखील सांगणार आहे. तर तुमच्या आयुष्यामध्ये अशा अनेक समस्या असतील की आपण कष्ट मेहनत करून यश मिळत नाही, आपल्या पदरात काहीही पडत नाही, फक्त निराशाच मिळते. कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की सगळ्या आजूबाजूच्या लोकांकडे कसं काय सगळं काही छान आहे आणि माझ्याच नशिबात का नाही आहे, असे अनेक जणांना विचार येतात. तर असे नकारात्मक विचार तुम्ही आधी थांबवा. कधी विचार केला आहे का, यावर शास्त्र असं म्हटलं आहे की कष्टाला नशिबाची साथ आणि ईश्वराची शक्ती, ईश्वराची ऊर्जा नसेल तर यश मृगजळासारखं असतं. अनेकदा आपल्यालाच आपल्या घराच्या आसपास अदृश्य नकारात्मक ऊर्जाही जाणवत असते, जी आपल्या प्रगतीच्या आड भिंत बनून उभी राहते. ही ऊर्जा आपल्या विचारांना थकवते. घरामध्ये सतत वादविवाद, नकारात्मकता, अशांतता निर्माण होत असते आणि संधी समोर असूनही कधीकधी आपल्याला ती दिसत नाही. आपल्या हातातून काही सकारात्मक गोष्टी करणे हे विसरून जाते. पण काळजी करू नका, कारण अपरा एकादशी हा सर्व समस्यांवरचा एक महत्त्वाचा दिवस आहे. एक उतारा म्हणण्यात येईल. ही एकादशी साक्षात भगवान विष्णूंना समर्पित आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी केलेली कोणतीही छोटीशी सेवा, छोटेसे उपाय वर्षभराच्या इतर उपायांपेक्षा अनेक पटीने शक्तिशाली असतात. कारण या तिथीला ब्रह्मांडातील सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. असंख्य पटीने सकारात्मकता आणि दैवी शक्ती या पृथ्वीवर आलेल्या असतात. त्यामुळे तुम्ही हे उपाय करायचे आहेत. तुमच्या मनामध्ये उत्सुकता असेल की कोणत्या त्या गुप्त वस्तू ज्या मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे, त्या वस्तू बाहेर कुठेही विकत घेण्याची गरज नाही आहे. तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातच मिळतील. पण त्याचं महत्त्व खूप जास्त आहे बरं का. त्याचा वापर करण्याची योग्य पद्धत कोणाला माहीत आहे की नाही माहीत नाही. म्हणूनच शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. जेव्हा या दोन विशिष्ट वस्तू तुम्ही भीमसेनी कापुरासोबत घरामध्ये जाळल्या किंवा मग साधा कापूर घेतला तरीही चालेल, तर त्यावेळेत तुम्हाला जे अग्नी तुमच्या घरामध्ये प्रज्वलित होईल त्यामधून एक विशिष्ट प्रकारचा धूर, सात्विक वायू उत्सर्जित होत असतो आणि यामुळे केवळ सुगंधच नाही तर तो घरातील इडापिडा, वास्तुदोष, पितृदोष, अनेक लोकांची लागलेली वाईट नजर पूर्ण मुळासकट खेचून घेत असतो आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येते. त्या वस्तू सांगण्याआधी एक गोष्ट नीट लक्षात घ्या, जी आपण आजकाल विसरत चाललो आहोत, ती म्हणजे आपल्या घराचा उंबरठा. तर तुम्हाला हा उपाय काही वेळासाठी उंबरठ्यावर देखील ही वस्तू नेऊन ठेवायच्या आहेत. आपल्या संस्कृतीत उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसतो. उंबरठा हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. माता लक्ष्मी तिथूनच आपल्या घरामध्ये येत असते. तो घराची संरक्षण रेषा देखील असतो. म्हणून आपल्याला काही वेळासाठी या वस्तू उंबरठ्यावर देखील नेऊन ठेवायच्या आहेत. जर माता लक्ष्मी तिथूनच येत असेल तर तिथे देखील शुद्धीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यावर जर कचरा असेल किंवा नकारात्मक स्पंदने असतील तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच कायमस्वरूपी वास करणार नाही. तुम्ही कितीही कमवा, कितीही मेहनत करा, तुम्हाला हवं तेवढं यश मिळत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. उंबरठा जर योग्य पद्धतीने पूजला नाही किंवा स्वच्छ ठेवला नाही तर बाहेरील शत्रूंची वाईट नजर, नकारात्मकता उंबरठ्याच्या बाहेर राहणार नाही. तर तुम्हाला उंबरठा स्वच्छ ठेवायचा आहे. सकारात्मकता तिथं असायला हवी आणि शुद्ध वातावरण असायला हवे. यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा ह्या बाहेरच्या बाहेरच नष्ट होतील. आपण उंबरठ्यावर या वस्तू ठेवल्यामुळे आपल्या प्रगतीतील जे मार्ग आहेत ते मोकळे होतील. आणि पुढे वळूयात आपण ती वस्तू कोणती आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे. त्याआधी तुमच्या मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि मनापासून हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही कोणतेही उपाय सकारात्मकतेने आणि श्रद्धेने करता तेव्हाच तुमचे ते उपाय फलित ठरत असतात. तर तुम्हाला मी वेळ तर सांगितलेलाच आहे. तुम्ही हा उपाय प्रदोष काळामध्ये करू शकता. जेव्हा दिवस मावळतो आणि रात्रीची सुरुवात होते त्यावेळेस देखील हा उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण संधी प्रकाश ही वेळ मानली जाते किंवा तिन्ही सांजेच्या वेळेस जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेत केला तरीही चालेल. या वेळेत नैसर्गिक शक्ती या अत्यंत प्रभावी असतात. सकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये असते. तर आपण या उपायासाठी काय काय साहित्य लागतं हे बघूयात. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक कापुराचे भांडे किंवा मग निरंजन घ्यायचे आहे. तुम्ही तांब्याची निरंजन घेऊ शकता, पितळाची घेऊ शकता किंवा मातीची पंती घेतली तरीही चालेल. आणि शक्य असेल तर भीमसेनी कापुराचाच वापर करावा. तो शुद्ध असतो आणि त्यातून निघणारा धूर हा घरातील वातावरण हे शुद्ध करत असतो. तो नसेल तर मग साधा कापूर घेतला तरीही चालेल.
मातीची पंती किंवा मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते घेऊ शकता, कारण मातीची पंती ही पृथ्वी तत्वाची असते, नकारात्मकता शोषून घेत असते. तुमच्याकडे असेल तर आवर्जून मातीची पंती घ्या. त्यामध्ये तुम्हाला कापुराच्या 2 वड्या ठेवायच्या आहेत. 2 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत. लवंगा निवडताना त्या फूल असलेल्याच घ्यायच्या आहेत. आणि हा उपाय करताना मंत्र कोणता म्हणायचा आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. यासारखेच पण या अपरा एकादशीला अत्यंत फलदायी ठरणारे 100% प्रभावी असे छोटे छोटेसे कापुरासंबंधितच मी काही उपाय सांगणार आहे. ते देखील तुम्ही करू शकता. घरातील वस्तूचेच आहे, यामुळे देखील तुमच्या घरातील सर्व दोष निवारणासाठी खूप प्रभावी ठरत असतात. लवंग तर आपण नेहमीच कापुरासोबत जाळत असतो, तर अत्यंत महत्त्वाची कापुरासोबत जाळण्याची एक वस्तू म्हणजे काळी मिरी. तर आपल्याला या ठिकाणी 7 काळे मिऱ्याचे दाणे घ्यायचे आहेत. काळी मिरी ही शनिदेवासंबंधित मानली जाते. शत्रुबाधा नष्ट करण्यासाठी जगातील सर्वात प्रभावी मानली जाते. तर आपल्याला ही एक वस्तू आवर्जून घ्यायची आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये मसाल्यामध्ये ही काळी मिरी असतातच. उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडे ठेवायचे आहे. खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत. देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. त्याआधी स्वच्छ हातपाय धुवून आसन टाकून बसायचे आहे. देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय करू शकता. आणि तुम्हाला थोड्या वेळासाठी उंबरठ्यावर देखील या वस्तू कापुरासोबत घेऊन जायच्या आहेत. तर त्यासाठी तुम्हाला उंबरठा देखील थोडासा स्वच्छ करून घ्यायचा आहे. थोडीशी हळद, तुम्ही हळदीचे लेपन देखील करू शकता किंवा मग हळदीने स्वस्तिक देखील उंबरठ्यावर काढू शकता. तर हळदीच्या पाण्याने उंबरठा सिंचन करा. हळद ही मांगल्याचे प्रतीक आहे. ती वाईट शक्तींना घराबाहेर खेचत असते. आणि मातीची पंती आपण उंबरठ्याच्या मध्यभागी किंवा उजव्या किंवा डाव्या बाजूला नंतर आपल्याला ठेवायची आहे. ज्यावेळेला आपण हा उपाय आधी करणार आहोत, अभिमंत्रित करणार आहोत, त्यासाठी आपल्याला देवघरासमोरच हा उपाय करायचा आहे. तर कापूर प्रज्वलित करण्याआधी त्यामध्ये 2 अखंड फुलांच्या लवंगा, 7 काळी मिरी टाकायची आहेत. आणि कापुराच्या खाली तुम्ही थोडेसे तांदूळ देखील टाकू शकता. त्यावर तुम्ही कापूर ठेवायचा आहे. 7 काळी मिरी हातामध्ये घेऊन तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः कुलदैवतेचे नामस्मरण करायचे आहे. त्यासोबतच तुमच्या घरातील जे काही त्रास आहेत ते नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. शत्रू त्रास देखील नष्ट होण्यासाठी मनोमन प्रार्थना करून त्यानंतर माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे अग्नीसोबत भस्म व्हावेत यासाठी प्रार्थना करून ते कापुरावर टाकायचे आहे. आणि त्यानंतर जेव्हा त्या लवंगा काळी मिरी जळू लागतील, त्यातून एक विशिष्ट धूर निघेल, तेव्हा समजून जा की तुमच्या घरातील जी वाईट शक्ती आहे, नकारात्मकता ती नष्ट होत आहे आणि अदृश्य सुरक्षा कवच तयार होत आहे. लवंग हे ईश्वर शक्तीचे आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. तर काळी मिरी ही तुमच्या आयुष्यातील शत्रूंची वाईट नजरबाधा, कोणतेही संकटे दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात. जेव्हा या 2 गोष्टी कापुरासोबत एकत्र जाळल्या जातात, तेव्हा निर्माण होणारी ऊर्जा इतकी प्रचंड असते की तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करणारे व्यक्तीसुद्धा एकदम शांत होतात. त्यांची बुद्धी आपोआपच पालटते आणि तुमच्याविषयी सकारात्मक विचार करायला लागतात. हे करताना कोणाशीही बोलू नका. मंत्रोच्चार करा, मनोभावे प्रार्थना करा. तर तुम्हाला नक्की याचा विशेष अनुभव हा प्राप्त होणार आहे. हे भांडं तुम्हाला तिथून उचलून सर्व घरभर पसरवायचं आहे. याचा धूर संपूर्ण घरामध्ये हे भांडं घेऊन फिरायचे आहे. त्यानंतर उंबरठ्यावर, तुमच्या उंबरठ्याच्या मधोमध किंवा उजव्या बाजूला हे भांडे थोड्या वेळासाठी ठेवायचे आहे. तर तुम्ही हे आवर्जून करा. आणि आता त्यातील वस्तूंचे काय करायचे आहे हे देखील पुढे बघूयात. तर तुम्हाला संध्याकाळी अजून छोटे मोठे जे उपाय मी सांगणार आहे संध्याकाळीच करायचे आज, ते बघा, अगदी महत्त्वाचे आहेत. चांदीचे किंवा मातीच्या पात्रात कापूर आणि लवंग एकत्र जाळा हा उपाय आहे, तो आपण यामध्ये करत आहोत. आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय केल्याने दारिद्र्य दूर होणार आहे आणि लक्ष्मी माता स्थिर राहणार आहे. जर घरामध्ये वादविवाद होत असतील तर बेडरूममध्ये कापूर जाळावा आणि आपल्या ज्या उशीखाली कापुराची एक वडी ठेवून झोपावे. त्यासोबतच तुम्हाला घराच्या ज्या कोपऱ्यात वास्तुदोष आहे असं वाटते, म्हणजे घरामध्ये वास्तुदोष जर असेल तर 2 कापुराच्या वड्या उघड्या ठेवून द्या. कापूर हवेत विरघळल्यानंतर तिथे नवीन वड्या ठेवा. यामुळे राहू केतूंचा दोष आणि पितृदोष देखील कमी होत असतो. पूजा करताना प्रभू विष्णूंसमोर गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावा आणि आरतीच्या वेळेला कापुराचा वापर करा. विष्णूच्या पूजेमध्ये कापूर जाळल्याने रखडलेली कामे हे मार्गी लागतात. तर हे साधे सोपे छोटे उपाय तुम्ही या उपायासोबतच करायचे आहे. एक तुपाचा दिवा आवर्जून लावा. त्यामध्ये देखील तुम्ही एक कापुराची वडी टाकू शकता. आणि त्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलेले आहे, उंबरठ्यावर हे भांडं ठेवायचे. तर तुम्हाला मंत्रजप सतत चालू ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तिथून ते भांडं उचलायचे आहे.
पुन्हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आणून ठेवायचे आहे. जेव्हा या वस्तू शांत होतील तेव्हा हे सर्व साहित्य तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा त्याची जर राख झाली तर तुम्ही ते तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर थोड्याशा पाण्यामध्ये मिसळून शिंपडू शकता. यामुळे सर्व नकारात्मक शक्ती दूर होतील, माता लक्ष्मी तुमच्या घराकडे येण्यासाठी मार्ग मोकळे होतील आणि तुमच्या घराची प्रगती ही झाल्याशिवाय राहणारच नाही. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांना सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. आवर्जून करा. आजच्यासारखा शुभ योग पुन्हा नाही. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.